राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रविवारी सायंकाळी 5:15 वाजता ठाण्यात आगमन झालं। शिंदे हे मागील 2 दिवसांपासून त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावात विश्रांतीसाठी गेले होते। त्यांना ताप आल्यानं त्यांची प्रकृती काहीशी बिघडली होती। मात्र प्रकृती सुधारणा झाल्यावर तेथून सायंकाळी शिंदे यांचं हेलिकॉप्टरने आगमन झालं। त्यानंतर त्यांनी थेट आपलं शुभदीप निवासस्थान गाठलं। आता आपली तब्येत बरी असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितले। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात भरघोस यश मिळालं। मात्र राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप एकमत झालं नाही। त्यातच नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी होणार आहे, परंतु अद्यापही मुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीचं नाव जाहीर झालं नाही। यातच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील 2 दिवसांपासून त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी मुक्कामी होते। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आल्यानं त्यांची प्रकृती बिघडली होती। त्यांच्यावर साताऱ्यातील दरे गावातील निवासस्थानी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले। प्रकृती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी सायंकाळी ठाण्याकडे हेलिकॉप्टरनं रवाना झाले। रविवारी सायंकाळी 5:15 वाजता ठाण्यातील रेमंड कंपनीच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर उतरलं। दिव्यांग बांधवांसाठी दिला जाणारा निधी सन 2023 पासून 2025 पर्यंतचा अद्याप निधी मिळाला नसल्यामुळे सोमवारी 2 डिसेंबर रोजी दिव्यांग बांधवांनी ठाणे महानगरपालिकेसमोर उपोषण छेडलं होतं। तसंच भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद बनकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आलं। हा निधी मिळाला नसल्यामुळे दिव्यांग बांधवांना अनेक मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। या दिव्यांगांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं गेली 2 वर्ष दिवाळी ही गोडीने साजरी करू शकले नाहीत। यामुळे 2023 ते 2025 पर्यंतचा निधी सरसकट तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली होती। तर या संदर्भात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची त्यांनी भेट घेतली असता लवकरात लवकर मागील 2 वर्षाचा निधी प्राप्त करून देऊ असं आश्वासन त्यांनी दिव्यांग बांधवांना दिलं आहे। राज्यामध्ये 2 वर्षापासून आमच्या दिव्यांग बांधवांचा निधी थकीत आहे। 23-24 आणि 24-25चा आपला दिव्यांग बांधव जो अजून म्हणजे अक्षरशः आमच्या दिव्यांग बांधवांना निधी न मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी उपाशी गेलेली आहे, दिवाळी कोरी गेलेली आहे आणि वारंवार चौकशी करत असताना सुद्धा महानगरपालिका याच्यावर कोणताही विचार करत नाही आहे किंवा दिव्यांगांना निधी देण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली नाही आहे। आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा मी ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद बनकर या माध्यमातून आम्ही एक आंदोलन घेतलेलं आहे महानगरपालिकेवर। आता आमच्या जे कमिटी आहे या संदर्भात आम्हाला बोलवलं होतं आणि उपायुक्त जे रोडे साहेब आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 2 वर्षाचा निधी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि आता जस्ट त्यांचं पत्र वगैरे आम्हाला या संदर्भामध्ये मिळणार आहे। ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची नावं आणि ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। 149 मुंब्रा-कळवा मतदारसंघात 24,000 दुबार नावं असून त्यातील 12,000 नावं ही 144 कल्याण ग्रामीणमध्ये आहेत। या दुबार मतदान विरोधात आपण पहिल्यांदा आक्षेप नोंदवला होता, परंतु ही नावं वगळली जाऊ नयेत म्हणून कोण थैतयाट करत होतं हे शोधून काढावं असंही परांजपे यांनी सांगितलं। ईव्हीएमवर आव्हाडांनी केलेल्या शंका उपस्थित करताना जितेंद्र आव्हाड यांना स्वतःच्या विजयावर विश्वास नाही का? त्यांनी जर खरोखरच ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं मानलं तर त्यांनी त्यांचं प्रात्यक्षिक निवडणूक आयोगासमोर करावं असंही परांजपे यांनी सांगितलं। महायुती सरकारच्या लाडक्या बहीण योजनेवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला कोर्टात गेलेल्या भूमिकेबद्दल टोला लगावला। 1500 रुपयांना विरोध करणारे आता 3000 रुपये देऊ म्हणत आहेत असंही परांजपे यांनी सांगितलं। परांजपे यांनी आव्हाडांच्या राजकीय भूमिकांवर आणि वक्फ बोर्डाच्या मुद्द्यांवरही टीका केली आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे ठाण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही पक्ष किंवा आघाडीला मिळाले नाही असे विक्रमी बहुमत मिळाले। मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पद कोणाकडे राहणार यावरून सत्ता स्थापनेला उशीर होत आहे। शिवसेना, शिंदे गटाकडून गृहमंत्रीपद आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद हवे असल्याची चर्चा देखील सुरू आहे। यावर आता शिंदे गटाकडूनच स्पष्टीकरण देण्यात आले। सत्ता स्थापनेला आमच्यामुळे उशीर होत नाही हे सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून होत आहे। महायुतीमध्ये सत्ता स्थापनेचा डेडलॉक निर्माण झालाय। एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे अशी शिंदे गटाची मागणी असल्याची चर्चा आहे। रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनाही यासंबंधी विचारण्यात आलं होतं। त्यावर त्यांनी अजून चर्चा सुरू आहे, कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याची चर्चा पत्रकारांमध्येच अधिक आहे असं सांगत त्यांनी श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नांवर थेट उत्तर देण्याचं टाळलं। मात्र आज सकाळपासून श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं यामुळे सरकार स्थापनेला उशीर होत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्टीकरण दिले। श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतंही पद मागितलं नाही। त्यांना मंत्री व्हायचं असतं तर ते केंद्र सरकारमध्येच मंत्री होऊ शकले असते। श्रीकांत शिंदे यांची खासदारकीची ही 3री टर्म आहे, त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले असतं असंही म्हस्के यांनी म्हटलं आहे। आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे वारसा हक्काचा जर विचार केला तर त्यांची खासदार म्हणून 3री टर्म आहे, त्यामुळे ते केंद्रात मंत्री झाले असते असं म्हणत म्हस्के यांनी श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद हवं या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे। तसंच या दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्यानं ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरही घट झाली आहे। अशा एकूण सुमारे 30% पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचं नियोजन करण्यात येणार आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या PC येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झालाय। त्याच्या दुरुस्तीचं काम रविवारी 1 डिसेंबरपासून सुरू झालं असून या तातडीची तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे 5 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे। ही दुरुस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण 30% पाणी कपातीचा ठाणे महापालिकेत सामना करावा लागतोय। या परिस्थितीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात दररोज 30% पाणी कपातीचा सामना करावा लागू नये यासाठी विभागावर सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 या वेळेत एकेका विभागाचा पाणी पुरवठा 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे। नागरिकांनी दुरुस्तीच्या या काळात तसंच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीनं वापरून महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आले।